हॅलो मित्रांनो, तर आज आहे डे 34 तर आज एक 1% इम्प्रूव्हमेंट म्हणून मी काल पण एक पुशअप इन्क्रीज केला होता. आज पण एक पुशअप इन्क्रीज करायला थोडीशी थंडी पण वाढली इथं कॉलेजच्या इकडं कालवर नव्हती, आज थोडीशी वाढली थंडी. हे कॉलेजची मागची बिल्डिंग आहे आपल्या, म्हणजे ते स्तंभ आहे काहीतरी ते तिथं खाली सरस्वती माताची मूर्ती आहे आणि त्याला काहीतरी वेगळंच नाव आहे, काय की माहीत नाही मला. बाकी कोणी हॉस्टेलमध्ये उठल्यावर दिसन झाले, सगळे झोपले. तर हॉस्टेल दाखवू काय एक मिनिट, कसं कॅमेरा बदलते काय माहिती. पण असं बघा, इकडं हॉस्टेल आहे बोलायचं. आणि हे मी कॉलेजला बी एखाद्या वेळ पाहायला वेळ दाखवेन तुम्हाला काय आहे कसं आहे कॉलेज. तर असंच थोडं करून इम्प्रूव्हमेंट करायलो. पण इंग्लिश इम्प्रूव्हमेंट करायला त्याला टाईमच लागायला. म्हणजे इंग्लिश थोडंसं आपलं नव्हतं ना, आणि इथं आलं तसं पूर्ण इंग्लिशच वाले. हे गारव्यानं पुन्हा थंडीच्यानं असं नाक पण पडले राव. तिथं बसल्याला इथं उठं आलो, काय माहीत का होणार होतं. गार पण लागायला आज थोडं. बाकी काल तर काय सरनं म्हणजे ती काल कशी गोष्ट सांगितली तसंच झालं. दोनदा चान्स भेटला होता की बाबा उठायचं आणि हे करायचं, पण दोन्ही वेळेस काय केलं मी, दोन्ही वेळेस केलं नंतर पुढच्या वेळेस करतो, पुढच्या वेळेस उठतो म्हणून चान्सच निघून गेला. म्हणजे काय माहिती आहे का, जर कोणती जरी संधी आली तिला गेलं की तिचं सोनं करायचं, थांबायचंच नाही. म्हणजे आता जर कोणती गोष्ट आली म्हणजे एखादा चान्स भेटला तर करीत राहायचं. आता कसं आहे, मला म्हणजे स्वतःला थोडंसं हे करावं लागणार आहे. धाडच येईनं झालं आहे ना, गांजा म्हणजे थोडंसं चुकलं तरी काय वाटेल काय माहीत, पहिल्या गलत्यामुळं म्हणा कायमुळं म्हणा. पण मी कॉलेजमध्ये त्याच्यामुळेच आहे, सनसेट दाखवतो कॉलेजमध्ये मी त्याच्यामुळे शिकायला लागलो ना की बाबा धाडसच यावं. एक सनसेट नाही ते काय सनराईज कुठे गेला, सनच गायब झाला रा आपला. अरे रे रे, सन कुठे गेला. जाऊ द्या, ते सण काय दिसायचंच नाही म्हणायला. थांबा, हे बघा कोण हां इथं आहे. चिकट कटरा. अरे ठीक आहे, चालतंय, मग उद्या भेटू.